हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. आणि बघा मग, आज आहे आपला फ्री ऑनलाईन ड्रेस क्लासचा 30वा दिवस. सो बघा मग, खरं तर बोल करता 29 दिवस झालेले आहेत आणि ह्या 29 दिवसात पण बरंच काही शिकलेलो आहोत. सो आपण याआधी काय काय शिकलो तर ते इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते, जेणेकरून पुढच्या शिकण्यामध्ये नक्कीच तुमची लिंक लागेल. सो बघा मग, हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केला होता. म्हणजेच काय तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ड्रेससाठी बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं, त्याचबरोबर जी काही आपला मापाचा ड्रेस असतो तर त्यावरून परफेक्ट कुठली मापं घ्यायची आणि कशी घ्यायची हे सांगितलं. त्यानंतर आपला एक कम्प्लीट पंजाबी ड्रेस स्टिच झालेला आहे. साधी पंजाबी पॅन्ट आणि त्यावरचा टॉप, तो सुद्धा अस्तरचा. एवढंच नाही तर आपण दोन घागरे घेतलेले आहे, एक पार्टीवेअर घेतलेला आहे, एक पेप्लन टॉप मध्ये ट्रॅडिशनल घेतलेला आहे. सो हे दोन्ही पण कटिंग स्टिचिंग अगदी व्यवस्थित, सावकाश आणि जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एवढंच नाही तर आपण दोन कॉर्ड सेट घेतलेले आहे, ते सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनचे, त्याची सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंग घेतलेली आहे. त्यानंतर फ्रॉक घेतलेले आहे, 3 वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉक खरं तर याआधी आपले कम्प्लीट कव्हर झालेले आहे. यानंतर आपली एक नऊवारी साडी सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे. सो बघा मग, आतापर्यंत आपण जेवढं शिकलेलं आहोत तर ते सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपले क्लासेस अटेंड करून परफेक्ट असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस कटिंग स्टिचिंग करता यावे यासाठी. त्यानंतर बघा, आज आपण खरं तर नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे जीन्सवरचा टॉप. म्हणजेच आज आपण जीन्सवरचा छान असा फॅन्सी ट्रेंडिंग लुक मधला जो काही टॉप आहे तर तो कटिंग करणार आहोत. खरं तर मी तुम्हाला या टॉप साठीच संपूर्ण मेजरमेंट्स व्यवस्थित सांगणार आहे, म्हणजे कुठली कुठली मापं लागतात, त्याची कॅल्क्युलेशन कशी करायची, किती माप मी घेतलेलं आहे, त्यानुसार लुझिंग मार्जिन कसं ऍड करायचं. सो हे सगळं अगदी सविस्तर मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं जीन्सवरच्या ह्या छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या टॉपची कटिंग सहजच करता यावी, ते सुद्धा कुठल्याही साईजची. म्हणजे तुमची कुठलीही साईज असो तरी सुद्धा तुम्हाला मी आज जे काही फॉर्म्युले सांगणार आहे, ज्या स्टेप बाय स्टेप कटिंग सांगणार आहे, जर का तुम्ही त्या स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हाला सुद्धा नक्कीच परफेक्ट जमेल. ठीक आहे. सो चला मग, आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा फॅन्सी छान असा जीन्सवरचा टॉप कटिंग करता येईल, ते सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंगचे. ठीक आहे. सो चला मग, आता आपण स्टार्ट करूयात. चला मग, आता आपण कटिंग करायला सुरुवात करूयात. आणि आत्ताच मी म्हटलं की हा जो काही टॉप आहे तर हा जीन्सवरचा आहे, मस्त आहे. खरं तर जी काही आपल्याला मापं लागतात ते मी बोर्डवर लिहून घेतलेली आहे. आणि हा आहे फॅब्रिक, खूप छान आहे, मध्ये टिकली वर्क आहे, थोडंसं एकदम बारीक बारीक, कलर कॉम्बिनेशन सुद्धा मस्त आहे. त्याचबरोबर त्यासाठी मॅचिंग असं अस्तर घेतलेलं आहे. अस्तर लावून आता आपण हा स्टिच करणार आहोत. तर जो काही मेन फॅब्रिक आहे तर ते 1.5 मीटर आहे आणि जे काही अस्तर आहे तर ते 2 मीटर आहे, कारण की अस्तरचा पन्ना हा कमी असतो. सो अशा पद्धतीने मी इथे कपडे घेतलेले आहे, म्हणजे जो काही कापड मेन फॅब्रिक आहे ते. आणि आता इथे बोर्डवर मी मापं लिहून घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला या टॉपच्या कटिंगसाठी कुठली कुठली मापे लागतात, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल आणि तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल. सो बघा मग, आपल्याला लागतं उंची, छाती, कमर घेर, त्यानंतर कमर उंची, पुढचा गळा, मागचा गळा आणि पूर्ण शोल्डर. तर बघा, हा जो काही टॉप आहे तर ह्या टॉपची जी काही उंची आहे तर ती आपण घेतलेली आहे 23 इंच. त्यामध्ये आता सध्या मी इथे फक्त 1 इंच मार्जिन ऍड करते आणि टोटल 24 झालेला आहे. खरं तर आपल्याला अजून मार्जिन लागणार आहे, कारण की ह्या 2 पार्ट मध्ये कटिंग आहे, पण त्यावेळेस मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर छाती आहे इथे 32, तर त्यामध्ये आपल्याला 3 इंच लुझिंग ऍड करायचं आहे. लक्षात राहू द्या, हे लुझिंग आहे. टोटल किती झालं? 35. त्यानंतर कमर घेर आहे 30, तर त्यामध्ये सुद्धा 3 इंच लुझिंग ऍड करायचं आहे, तर ते सुद्धा झालं 33. आणि त्याचा चौथा भाग घ्यायचा, म्हणजे छातीत पण 3 इंच लुझिंग ऍड केल्यानंतर जे 35 होते तर त्याचा चौथा भाग. खरं त्याचा इथे आपण 9 चौक 36च घेऊयात, काय थोडासा पाव इंचाचा फक्त फरक पडतोय. आणि त्यानंतर इथे 33चा चौथा भाग, तर तो सुद्धा आपण 8.5 घेतलेला आहे.
ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग आपण हे 2 मापे लिहून घेतलेली आहे. खरं तर आता हा 8.5 होत नाहीये, पाव इंच कमी आहे, पण राऊंड फिगर आणि आपल्याला मार्किंग लवकर समजावी खरं तर यासाठी. त्यानंतर याची कमर उंची आहे 13. जो काही पुढचा गळा आहे तर तो आपण इथे 2.5 लिहिलेला आहे आणि मागचा 3-4. सो बघूयात आता. खरं तर हे फिक्स नाही, कटिंगच्या वेळेस तुम्हाला मी गळे सांगेल, असे हे गळे चेंज होत असतात. सो ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. त्यानंतर शोल्डर आहे 14, तर त्याचं निम्म घ्यायचं आहे, तर ते झालेलं आहे इथे 7 इंच. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला पूर्ण शोल्डर लागणार आहे, कारण की आपल्याला गळे छोटे घ्यायचे आहे आणि ड्रेससाठी बऱ्याचदा पूर्ण शोल्डर ही लागत असतं. गळे खूप डीप असले तर आपण थोडंसं कमी करत असतो. ठीक आहे. तर बघा मग तुम्हाला लुजिंग काय आहे आणि कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. आय होप्स हे लक्षात आलेलं असेल. मार्जिन आपण इथे लगेच ऍड केलेलं नाहीये, मार्जिन आपण कटिंगच्या वेळेस ऍड करणार आहोत. ठीक आहे. आय होप्स तुम्हाला आतापर्यंतचे हे कॅल्क्युलेशन समजलेले असतील. तुम्ही तुमच्या मापानुसार या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आहे. आणि आता आपण कटिंगला इथे सुरुवात करूयात. सो हा बोर्ड मी सध्या साईडला ठेवते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता हा अस्तरचा टॉप आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या कपड्यावर करून घ्यायची आहे. आणि बघा मग हे जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते खरं तर आपण 1.5 मीटर घेतलेलं आहे आणि अस्तर 2 मीटर घेतलेला आहे, कारण की अस्तरचा पन्ना हा कमी आहे आणि मेन फॅब्रिकचा पन्ना थोडा जास्त आहे. ठीक आहे. सो बघा मग तर याचा खरं तर सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही टॉप आहे ना, तर हा 2 पार्ट मध्ये आपल्याला कटिंग करायचा आहे. वरचा पार्ट आपण कमर उंची लिहून घेतलेली आहे आणि त्यानंतर कमरेच्या खाली एक पार्ट असा. तर सगळ्यात आधी आता आपल्याला ना 4 पदरी घडी करून घ्यावा लागणार आहे, कारण की पुढचा मागचा भाग आपण सोबतच इथे कटिंग करणार आहोत. तर मी अगदी मोजून बघते की कसं बसतंय कसं नाही, त्यानुसार आपल्याला फॅब्रिक इथे सेट करायला. तर इथे मोजताना काय करायचं, आपला जेवढा चौथा भाग आहे ना त्यापेक्षा अजून 2-3 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला मार्जिन साठी सुद्धा लागणार आहे. सो ते मी मोजून घेतलं आणि इथे हे कट करून घेतलं, जेणेकरून कटिंग करणं इझी जाईल. तर 4 पदरी बघा घडी घेतलेली आहे आणि बंद बाजूची साईड आपल्या साईडनी घ्यायची आहे. ठीक आहे. आणि बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची आहे, तर इथून मी 7 इंच शोल्डरची मार्किंग केलेली आहे. त्यानंतर आता जी काही उंची आहे आपली तर त्याची सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बघा आता आपण बोर्डवर लिहिलेलंच होतं की जी काही कमर उंची होती तर ती होती 13 आणि यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करायचं आहे, कारण की खालचा पार्ट आपल्याला जॉईन करण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागेल आणि शोल्डर जोडताना अर्धा इंच लागेल. सो त्यामुळे मग 1 इंच यामध्ये ऍड केलेला आहे आणि ह्या पद्धतीने आपण ही लाईन इथे ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. तुमचं सुद्धा कमर घेरपर्यंत म्हणजे कमर उंची जेवढी असेल तेवढं तुम्हाला हा पोर्शन घ्यायचा आहे. त्यानंतर आता जेवढं शोल्डर घेतलं ना तेवढंच मुंडा घ्यायचा आहे, तर मी ते 7 इंचाची मार्किंग करून घेते आणि इथून सुद्धा 7 व्यवस्थित आहे की नाही तर ते एकदा चेक करायचं, जेणेकरून आपली कटिंग तिरकी वगैरे व्हायला नको खरं तर यासाठी. आणि ह्या पद्धतीने मग आपल्याला इथे लाईन ही ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. यानंतर काय करायचं, आता आपल्याला छातीचा 14 भाग जो आपण कॅल्क्युलेट केला होता तर त्याची मार्किंग करायची आहे. लुजिंग ऍड करून जी काही मार्किंग केलेली होती ना तिथे. हा, कन्फ्युज होऊ नका. जे तुम्ही डायरेक्ट मेजरमेंट घेतलेलं आहे तर त्यात नाही, तर लुजिंग ऍड करून त्याचा 14 भाग घ्यायचा. आपण 9 चौक 36 ची डायरेक्ट मार्किंग करणार होतो. सो मी इथे मार्किंग करून घेतली. त्यानंतर कमर घेर मध्ये सुद्धा जी काही 3 इंच लुजिंग ऍड करून जे चौथा भाग होता 8.5 तर त्याची मार्किंग करून घेतलेली आहे आपण. आणि ह्या पद्धतीने आता पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून घेऊयात आपण. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे ऍड करायचं आहे मार्जिन. तर जे काही मार्जिन आहे तर ते तुम्ही 1.5 इंच 2 इंच असं करू शकतात. तर मी इथे 2 इंच मार्जिन घेणार आहे, म्हणजे थोडं एक्स्ट्राच राहू देते, पुढे ते कामं येईल. आणि या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग आपण आताच जे काही एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना तर ते मी थोडंसं लाईनिंग ड्रॉ करून हायलाइट करते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठलं मार्जिन आहे आपलं. आणि लक्षात राहू द्या, जे काही 3 इंच लुजिंग आपण ऍड केलेलं आहे तर ते आपलं फिटिंगची परफेक्ट लाईन आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मुंड्याचं निम्म घ्यायचं आहे. इथून 2 मार्किंग करायच्या, एक 1.5 इंचावर आणि एक 1 इंचावर. हे बघा खाली, म्हणजे 1 इंचामधून जो काही मुंड्याचा शेप जाणार आहे तर तो आहे आपला पुढचा मुंडा. तर बघा ह्या पद्धतीने त्याची मार्किंग करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थितपणे. आणि त्यानंतर 1.5 इंचामधून जो काही आपला शेप जाणार आहे तर तो आहे बॅक साईडचा मुंडा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जो काही वरचा पोर्शन होता तर त्याची आपली खरं तर इथे मार्किंग झालेली आहे. त्यानंतर आता गळारुंदीची सुद्धा मार्किंग करून घेते. तर इथे आपण 3 इंच गळारुंदी घेणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला गळा किती घ्यायचा आहे, 1.5, 2, किती बंद हवा आहे, कशा पद्धतीने हवा आहे त्यावरती डिपेंड आहे. तर आपण 4, 4.5, 5 पर्यंत इथे घेऊ शकतो लगेच काही.
शोल्डर उतरणार नाही याच पद्धतीने तुम्ही गळा रुंदी टाकू शकता. ठीक आहे. सो बघा मग मी इथे मार्किंग केली. फक्त एवढंच आहे की जेवढा तुमचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. आणि या पद्धतीने हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आता इथे कसा गळा घ्यायचा, तर सिंपल खरं तर आपल्याला इथे गोलच घ्यायचा आहे, त्यामुळे मी सिंपल गोल गळ्याची इथे मार्किंग करून घेतली. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा जो काही जीन्स वरचा टॉप आहे तर त्याची जो काही वरचा पार्ट आहे आपला तर त्याची आपण संपूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावर कटिंग करायची आहे आपल्याला. सो बघा मग इथून आता कटिंगला स्टार्ट करायचं. अजून महत्वाचं म्हणजे पुढच्या गळ्याची मार्किंग केलेली आहे, बॅक साईडच्या गळ्याची लगेच मार्किंग केलेली नाहीये. ती आपण हे दोन फ्रंट आणि बॅक पार्ट सेपरेट केल्यानंतर करणार आहोत. ठीक आहे. कारण की आपल्याला बॅक पार्टचा जो काही गळा आहे तर तो अगदी कमी घ्यायचा आहे, त्यामुळे लगेच मार्किंगची इथे गरज नाहीये. सो बघा मग आता हा मार्किंग केलेला पार्ट कटिंगला सुरुवात करूयात. तर इथे बघा जी काही आपली उंची आहे ना तिथूनच कटिंगला सुरुवात करायची आहे इथपर्यंत. आणि आता जे काही मार्जिन वगैरे आहे सगळंच तर ते सगळंच आपल्याला इथे लागणार आहे, त्यामुळे मग इथून आपल्याला कटिंग करायची आहे. अगदी व्यवस्थित सावकाशपणे 4 पदरी कपडा असतो असंही अस्तर आहे हे कॉटनचं, त्यामुळे खूप हलण्याचं चान्सेस कमी आहे. पण ज्यावेळेस मेन फॅब्रिक असतं त्यावेळेस अगदी काळजीपूर्वक कटिंग करायची असते. त्याचबरोबर जो काही बॅक साईडचा मुंडा आहे तर तिथून आपण इथे कटिंग करत आहोत. पुढचा मुंडा लगेच कट करायची गरज नाहीये. तर ते म्हणजे कधी कटिंग करायचं तर हे तुमच्या पुढे लक्षात येईल, मी तुम्हाला सांगेलच. आणि गळा सुद्धा लगेच कटिंगची गरज नाहीये. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने हा जो काही वरचा पार्ट होता त्याची आपण कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला खालचा पार्टची कटिंग करायची आहे. म्हणजे टॉपचाच 2 पार्ट मध्ये आपण इथे खरं तर डिवाइड केलेलं आहे ते. तर त्याची पण आता आपल्याला घडी घालून घ्यायची आहे की आता आपल्याला किती कपडा लागणार आहे ते. आता खाली किती पार्ट घ्यायचा, किती इंच घ्यायचं तर त्याचं कॅल्क्युलेशन करूयात. तर बघा टॉपची पूर्ण जी काही उंची आहे तर ती आहे 23. त्यानंतर कमर उंची आहे 13. तर 23 मधून 13 आपल्याला वजा करायचे आहे. मग किती उरते इथं फक्त 10 इंच. आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन आपल्याला ऍड करायचं, म्हणजे किती झालं 11. तर 11 इंचाचा पार्ट आता इथे आपल्याला सरळ इथे कट करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला किती घेर हवा आहे, हा जो काही टॉप आहे हा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे, त्यावरती डिपेंड आहे. आता याचा जो काही कमर घेर होता तर मार्जिन वगैरे ऍड करून सगळं तर तो होता 10.5. तर 10.5च आपल्याला खरं तर हा एकच पार्ट आहे फक्त पाव. तर 4 पदरी आपल्याला घडी घालून 10.5चा डबल घ्यायचा आहे. म्हणजे 10.5चा डबल किती होतं मग ते जवळजवळ 21. ठीक आहे. मग मी इथे बघा 4 पदरी घडी घातलेली आहे आणि बरोबर मग 21ला सेट करून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. अजून 4-5 इंच तुम्ही एक्स्ट्रा घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा एवढं सुद्धा सफिशियंट आहे. तर बघा मग बरोबर 4 पदरी घडी असताना 21ला पर्यंत आपण ती घडी घालून घेतलेली आहे. त्यानंतर इथून आता आपण कॅल्क्युलेशन केलं होतं उंची किती पाहिजे तर ती 11 इंच होती बघा. तर मग आपण इथे 11 इंचाला मार्किंग करून घेऊयात. आता तीच मार्किंग खरं तर आपल्याला ना इथे लास्टला पण करून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित सरळ आपली कटिंग होईल. कटिंग तिरकी व्हायला नको खरं तर यासाठी. आणि एक सेंटरला पण मार्किंग करून घेऊयात, म्हणजे आपण बरोबर लाईन ड्रॉ केली की आपली कटिंग एकदम परफेक्ट अशी येईल. आता ह्या तिन्ही पण मार्किंग करून घेतलेले आहे. आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे जे काही पॉइंट आहे तर हे जॉईन करून एक स्ट्रेट लाईन खरं तर इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. खरं तर या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे किंवा ह्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्याने होतं काय की एकदम परफेक्ट असं खरं तर आपली कटिंग होते. आणि कटिंग जेवढी परफेक्ट असणार तेवढी आपली स्टिचिंग एकदम परफेक्ट होते, फिटिंग व्यवस्थित येते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर डिपेंड असतात खरं तर. त्यामुळे पहिली स्टेप असते की आपली जी काही कटिंग आहे तर ती व्यवस्थित येणं, मग स्टिचिंगचा पुढचा पार्ट असतो. आता इथून सरळ खरं तर आधी आपण कटिंग करून घेऊयात. आणि इथे काय नाही, आपल्याला फक्त सरळ सरळच कट करायचं आहे. स्टिचिंगच्या वेळेस ते कसं करायचं ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. त्यानंतर आता इथून पण आपण हे व्यवस्थित कट करून घेऊयात. फक्त कट करताना आपले 4 पदरी जे काही लेयर्स आहे ते हलणार नाही, तेवढ्या गोष्टीची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग एकदम परफेक्ट असं मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. सो फायनली खालचा पोर्शन आणि वरचा पोर्शन दोन्ही आपलं कट झालेला आहे. त्यानंतर सेंटरला इथे जॉईंट आहे तर ते कट करून आपल्याला सेपरेट करायचं आहे. पण ते डायरेक्ट आपण शिवतानाच करणार आहोत, आत्ताच लगेच कटिंग करून ठेवणार नाहीये.
ठीक आहे. आता आपल्याला हे जे काही आपण अस्तरवर कटिंग केलेली आहे तर ते पार्ट्स ठेवून जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो कटिंग करायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जे काही फॅब्रिक आहे ना तर यावर लाईनिंग मध्ये टिकली वर्क आहे आणि ज्या वेळेस एखाद्या फॅब्रिकवर प्रिंट असते लाइनिंग वाली तर ती सरळ येणं तितकंच गरजेचं असतं. एक तर तुम्ही ही प्रिंट आडवी घेऊ शकतात, एक तर उभी घेऊ शकतात. मग आता त्या पद्धतीने मॅनेज करून आपल्याला इथे ही कटिंग करावी लागणार आहे. सो बघा मग मी व्यवस्थित इथे 4 पदरी घडी घालून घेत आहे. हा पोर्शन इथे फोल्ड करते. लाइनिंग सरळ घेतलेला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल की जे काही टिकली वर्कचे लाइनिंग आहे ना तर ते सरळ घेतले. 4 पदरी घडी घातली. त्यावर आता आपल्याला हा जो काही वरचा पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि आता हा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर लक्षात राहू द्या, अस्तरवर आपण नेहमी परफेक्ट कटिंग करत असतो, पण ज्या वेळेस आपण अस्तरचे पार्ट्स ठेवून मेन फॅब्रिक कटिंग करतो तर सगळ्या साईडनी आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करायची असते. हा पॉईंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण स्टिचिंग करताना आपल्याला मेन फॅब्रिक कमी पडायला नको, कारण की नेहमीच मेन फॅब्रिकचा कपडा हा बऱ्याचदा खरं तर सुळसुळा असतो, सटकणारा असतो आणि ते कमी जर झालं तर कधी कधी तो स्टिच करताना ताणला जातो आणि एक तर कुठेतरी कमी जास्त होतं. सो तसं होऊ नये त्यासाठी थोडासा किंचितसा एक्स्ट्राचाच कपडा आपल्याला खरं तर इथे कटिंग करायचा असतो. तर तुमच्या इथे लक्षात येईलच की सगळ्याच साईडनी खरं तर मी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे. फक्त जी काही बंद बाजू आहे ना तर तिथे आपल्याला एक्स्ट्राचं काही ठेवण्याची खरं तर गरज नाहीये. मुंडा वगैरे एकदम परफेक्ट प्रॉपर बघा ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग जो काही वरचा पार्ट होता तर तो आपला इथे कटिंग झालेला आहे. आता आपल्याला जो काही खालचा पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. तिथे सुद्धा आपल्या टिकली वर्क जे आहे ना तर ते व्यवस्थित सरळ येणं तितकंच गरजेचं आहे. तर मग मी काय करते, आता हे जी काही फोल्डिंग आहे ना 4 पदरीची तर ती इथपर्यंत करून घेते, म्हणजे हा पोर्शन आपल्याला बरोबर खालच्या पार्टसाठी यूज करता येईल. आणि हे ह्या पद्धतीने घडी घातल्यानंतर आपल्याला जो काही आपलं कटिंग केलेला अस्तरचा खालचा पार्ट आहे तर तो ठेवून इथे सरळ सरळ कटिंग करून घ्यायची आहे. सो बघा मी ह्या पद्धतीने ते ठेवून घेतलेलं आहे. खरं तर खालच्या साईडचं फॅब्रिक थोडं वर खाली आहे, बट असो आता ते व्यवस्थित आपण इथे सरळ कटिंग करून घेऊयात. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, आता आपण कटिंग करताना जो काही अस्तरचा पार्ट आहे हा आता कटिंग करतोय तो एकदम परफेक्ट असा आपण कट केलेला आहे. बरोबर तंतोतंत त्याची उंची घेतलेली आहे. खरं तर आपल्याला अस्तर ज्या वेळेस लावतो तर त्याची उंची ही आपल्याला कमी घ्यायची असते, जी काही आपली ऍक्च्युअल म्हणजे फायनल जी काही उंची आहे ना त्यापेक्षा. बट ठीक आहे, मला इथे मेन फॅब्रिक कटिंगला इझी जावं खरं तर त्यासाठी मग मी सगळ्यात आधी जो काही आपला अस्तरचा पार्ट आहे त्यावर सुद्धा परफेक्ट कटिंग केलेली आहे आणि ती ठेवून आता आपण तंतोतंत बरोबर इथे जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करत आहोत. आणि हे कटिंग झाल्यानंतर अस्तरचा हा जो काही पार्ट आहे त्याचं 1.5-2 इंच आपण नंतर कट करून घेऊयात. पण ते कटिंग आपण डायरेक्ट आता स्टिचिंग करतानाच करणार आहोत. सो स्टिचिंग करताना तुम्हाला ते लक्षात येईलच. सो बघा मग फायनली ह्या पद्धतीने खालचा पार्ट सुद्धा आपल्या इथे कटिंग झालेला आहे, तो सुद्धा एकदम परफेक्ट, म्हणजे वरचा पार्ट पण कटिंग झाला आणि खालचा पार्ट सुद्धा कट झालेला आहे. बरोबर 4 पदरी घडी घालून कटिंग केलेली आहे. नक्कीच छान असं भरपूर सारा याला घेर येईल असं मला वाटतंय. सो स्टिचिंगच्या वेळेस ते लक्षात येईलच, तरी सुद्धा आपण कॅल्क्युलेशन वगैरे व्यवस्थित घेतलेले आहे. आणि कमरेचा जो काही चौथा भागाचा पार्ट होता तर त्याचा आपण 4 पदरी घडी घालून डबल घेतलेला आहे, त्यामुळे तर नक्कीच आपल्याला व्यवस्थित पुरणार आहे. आता यानंतर आपल्याला इथे स्लीव्स कटिंग करायची आहे, ती सुद्धा उभे जे काही टिकली वर्क आहे ना त्यामध्येच. तर त्यामुळे मग मी बरोबर त्या पद्धतीने इथे घडी घालून घेतलेली आहे. आता आपल्याला 4 पदरी घडी घालायची आहे, कारण की दोन्ही पण स्लीव्स आपण इथे सोबतच कटिंग करणार आहोत. तर बघा मग फायनली आता आपण या पद्धतीने घडी घालून घेतली. सगळ्यात आधी खालच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे बाहीची घडी. तर इथे जी काही बाहीची घडी आहे तर ती आपण घेतलेली आहे खरं तर 9 इंच. तर इथे मी मार्किंग करून घेते. आता ही डिपेंड आहे की आपण जी काही लुझिंग ऍड करून जो काही चौथा भाग घेतला होता ना त्यावर, ठीक आहे, मार्जिन न ऍड करतात, लुझिंग ऍड करून छातीचा जो काही भाग होता आपला जेवढं येत होतं त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा होता. तर मग ती मी मार्किंग इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर आता तुमची जेवढी बाही लांबी असेल त्यामध्ये खरं तर आपल्याला इथे खाली 1 इंच लागणार आहे फोल्डिंग साठी आणि वरती अर्धा इंच ज्यावेळेस आपण बाही जॉईन करू. तर अशा वेळेस आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे खरं तर. त्यामुळे मग तुमची जेवढी बाही लांबी असेल त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून घ्यायचं.
सो बघा मग आता मी इथे म्हटल्याप्रमाणे तेवढंच मार्जिन ऍड करून इथे मार्किंग करून घेते. तर जी काही आपली बाही लांबी आहे तर ती आहे 14.5 इंच मार्जिन, म्हणजे असं टोटल किती झालं 15.5. तर मग मी इथे 15.5 मार्किंग करून घेते. खरं तर फॅब्रिक असं आहे की त्यावर मार्किंग दिसत नाहीये, पण मी तुम्हाला मार्किंग करता करता सांगत सुद्धा आहे, तर तुमच्या नक्कीच लक्षात येत असेल की कशा पद्धतीने किती इंचावर मार्किंग करायची आहे ते. कारण की फॅब्रिकच्या कलरवर कुठलाही चॉक यूज केला ना तरी सुद्धा तो डार्क दिसतच नाहीये. पण बघा मग ह्या पद्धतीने मी बरोबर खालच्या साईडला घेतलेली आहे बाहीची खडी आणि वरती बंद बाजूच्या साईडने घेतलेली आहे आपली जी काही बाही लांबी होती ना त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. सो मग या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपल्याला. आणि इथे सुद्धा म्हणजे मग आपली कटिंग एकदम परफेक्ट येईल. ही आपली बेसिक स्टेप आहे. म्हणजे कितीही बाही लांबी वगैरे असो या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला बॉक्स हा ड्रॉ करून घ्यावा लागतो. त्यानंतर 3 इंच आता इथे आपण कॅप हाईट घेतलेली आहे आणि इथून 1 इंच मार्किंग करायची आहे. त्याचबरोबर इथून आतल्या साईडला 1 इंच मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला 1 इंच मार्किंग करायची आहे. म्हणजे 1-1 इंचाच्या टोटल 3 मार्किंग केल्या. त्यानंतर आता इथून इथपर्यंत आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे काही आतल्या साईडने आपण 1-1 इंचाची मार्किंग केली होती ना तर बरोबर ते पॉइंट जॉईन करत इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्याचं घ्यायचं आहे आपल्याला निम्म, म्हणजे जेवढं असेल ना त्याचं निम्म. ठीक आहे. सो बघा इथे जवळजवळ 8 आहे तर मी 4 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर 4चं पुन्हा आपल्याला इथे निम्म घ्यायचं आहे तर ते होतं 2 इंच आणि इथून इकडे सुद्धा त्याचं निम्म 2 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर आता अर्धा इंच आपल्याला वरच्या साईडला मार्किंग करायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडनी एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि बघा इथून आता वरच्या जो काही पॉइंट आहे तिथून आपल्याला कर्व काढायचा आहे सेंटर पासून मॅच करत पुन्हा खालच्या साईडनी ह्या पद्धतीने. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने बाहीची ही मार्किंग झालेली आहे आणि आता इथून कटिंगला सुरुवात करूयात. सो थोडं नीट लक्ष द्या कशा पद्धतीने मी कटिंग करत आहे ते, कारण की मी म्हटल्याप्रमाणे या टॉपचा जो काही कपडा आपण मेन फॅब्रिक यूज करत आहोत त्याचा कलर वेगळा आहे त्यामुळे त्यावर मार्किंग ही दिसतच नाहीये. पण लक्षात राहू दे इथून जो काही खालचा कर्व आहे तर तो लगेच कट करायचा नाहीये. स्ट्रेट लाईन आणि निम्म्यापासून वरचा जो काही कर्व आहे ना तर तिथे आपल्याला कटिंग करायची आहे. आणि आता ह्या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर ही जी काही स्लीव्ज आहे तर ही आपल्याला खरं तर आधी ओपन करायची आहे आणि मग जो काही खोलगट भागाचा कर्व होता तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे. तो आपला पुढचा भाग आहे जोडतानेचा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग बाहीची कटिंग झाली. खालच्या साईडने जॉईंट कपडा होता तर ते सुद्धा आता कट करून आपण सेपरेट करूयात जेणेकरून स्टिचिंगला आपल्याला इझी जाईल आणि तुमच्या पण लक्षात येईल की कशा पद्धतीने खरं तर कटिंग करायची, फॅब्रिक आपण कसं ऍडजस्ट केलेलं आहे, कशी घडी घातलेली आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे जे काही टिकली वर्क होतं लाइनिंग वालं तर ते सुद्धा सरळ येणं तितकंच गरजेचं होतं. जर का तिरकं आडवं कुठे सरळ असं आलं असतं तर सगळं टॉपचं लुकच गेलं असतं. त्यामुळे लक्षात राहू द्या तुमच्या फॅब्रिकला जर का अशाच पद्धतीने लाइनिंग असतील तर त्या व्यवस्थित एक सरळ सेट करायचे आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली इथे बाहीची कटिंग सुद्धा झालेली आहे. आणि फायनली आता जीन्सवरचा आपला जो काही टॉप आपल्याला स्टिच करायचा आहे तर त्याची संपूर्ण कटिंग झालेली आहे. म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. खरं तर खूप छान ट्रेंडिंग फॅन्सी असा आपला हा टॉप रेडी होणार आहे. पण स्लीव्ज आपण 3/4 घेतलेल्या आहेत, म्हणजे खूप पुढे खूप मागे असं नाहीच. खरं तर ड्रेस स्टिच झाल्यावर तुमच्या लक्षात येईलच. सो या पद्धतीने तुम्ही कटिंग करा, नक्कीच तुम्हाला जमेल. खरं तर मी तुम्हाला टॉप, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा हे सगळं अगदी व्यवस्थित सावकाश सांगितलं आहे. उंची वगैरे कॅल्क्युलेशन कसे करायचं जेणेकरून तुम्हाला ते फॉर्म्युले लर्न करून किंवा लक्षात ठेवून किंवा फॉलो करून अशा पद्धतीचा टॉप तुमची साईज म्हणजे कुठलीही असो, छोटी असो किंवा खूप मोठी असो तरी सुद्धा परफेक्ट अशी कटिंग नक्कीच करता येईल. सो ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा, नक्कीच तुम्हाला जमेलच. ठीक आहे. सो असं छानसा लेटेस्ट ट्रेंडिंग ड्रेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि असा ड्रेस तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा शिवून देऊ शकतात किंवा तुम्ही सुद्धा शिवून घेऊ शकतात.
सो बघा मग फायनली आपल्या जीन्सवरच्या ह्या टॉपची संपूर्ण कटिंग झालेली आहे. तर खरं तर मी तुम्हाला ही संपूर्ण कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मार्जिंग, लुजिंग, कॅल्क्युलेशन अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सो या पद्धतीने तुम्ही या टॉपची कटिंग करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.